कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे इंडिगो विमान कंपनीला देशभरातील विविध विमानतळावरील 200हून अधिक विमान उड्डाणं रद्द करावी लागली आहे. तर अनेक विमानांच्या उड्डाणाला विलंब झालाय. देशभरातील प्रमुख विमानतळांवर प्रवाशांना बराच वेळ ताटकळत राहावं लागल्यानं प्रवाशांनी संताप व्यक्त केला. इंडिगोची 200 उड्डाणं रद्द. विमानतळावर रेल्वे स्टेशन सारखी परिस्थिती. कर्मचारी कमतरतेचा इंडिगोला फटका. भारतातील सर्वात मोठ्या विमान कंपन्यांपैकी एक असलेल्या इंडिगो विमान कंपनीला सध्या मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. सलग तिसऱ्या दिवशी कर्मचारी कमतरतेचा मोठा फटका इंडिगोला बसलाय. दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि बंगळुरूसह अनेक प्रमुख विमानतळांवरील 200 उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत. हजारो प्रवासी विमानतळावर ताटकळत बसल्यानं विमानतळाला चक्क रेल्वे स्थानकाचं स्वरूप प्राप्त झाले. 200 उड्डाणं रद्द करण्यात आल्यानं प्रवाशांना आपल्या लेकरा बाळांना घेऊन विमानतळावरच बसण्याची वेळ आली आहे. वैमानिकांचा थकवा कमी करण्यासाठी नवे नियम आणण्यात आलेत. फ्लाईट ड्युटी टाइम लिमिटेशनचे नियम लागू करण्यात आलेत. कामकाजाचं वेळापत्रक, रात्रीचं लँडिंग आणि साप्ताहिक सुट्ट्यांमध्ये बदल झालाय. 1 नोव्हेंबरपासून कामकाजाच्या वेळेचे नवीन नियम लागू झालेत. नव्या नियमांमुळे वैमानिकांच्या उड्डाणाच्या तासांवर मर्यादा आली आहे. नवीन नियमांनुसार वैमानिकांचा विश्रांतीचा कालावधी हा वाढलेला आहे. नियमांची पूर्तता होत नसल्यानं वैमानिक उड्डाणास अपात्र ठरतायत. तर अनेक विमानतळांवर चेक इन आणि डिपार्चर कंट्रोल प्रणालीमध्ये बिघाड झालाय. दिल्ली आणि पुण्यासह अनेक विमानतळावर तांत्रिक बिघाड झाला. सर्व विमान कंपन्यांच्या उड्डाणांना त्यामुळे विलंब झालाय. एका दिवसात इंडिगोच्या 1400हून अधिक उड्डाणांना उशीर झाला. सिविल एविएशन मंत्रालय और खास करके जो डीजीसीए है, डीजीसीए के नियम के अनुसार कि पायलट्स और क्रूज की जो मिनिमम और मैक्सिमम आवर्स, उसकी वजह से कल बहुत सारे फ्लाइट डिसरप्शंस हुए. मैं माननीय मंत्री जी से, सिविल एविएशन मंत्री जी से भी कहूँगा कि हमें 100% जो पायलट्स है, क्रू है, उनको अंतर्राष्ट्रीय स्टैंडर्ड्स के आधार पर वर्किंग आवर्स का नियम हमें बनाना चाहिए. लेकिन सभी एयरलाइंस को कुछ समय देना चाहिए, एडवांस नोटिस देना चाहिए, ताकि फ्लाइट शेड्यूल्स में डिस्रप्शन ना हो. 5 डिसेंबरपासून सर्व उड्डाणं पूर्ववत होतील असं इंडिगोकडून सांगण्यात आलंय. मात्र गेल्या 3 दिवसांमध्ये रद्द झालेल्या उड्डाणांमुळे प्रवाशांना मात्र नाहक त्रास सहन करावा लागलाय. त्यामुळे आता या नव्या नियमांमुळे निर्माण झालेल्या गोंधळावर डीजीसीआय देखील लवकरच तोडगा काढेल अशी अपेक्षा. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.